नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्याआधी आत्ताच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूया. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मनोज जरांगेंकडून मुंबईला जाण्याचा निर्णय तात्पुरता मागे. आंतरवालीमध्ये जाऊन बैठक घेऊन पुढचा निर्णय घेणार. सर्व मराठा बांधवांनी शांत राहावं, आपापल्या घरी जावं, पोलिसांना सहकार्य करा. मनोज जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. जालन्यातल्या तीर्थपुरीत मराठा आंदोलकांनी बस पेटवली, तर बीडमधून छत्रपती संभाजीनगर आणि जालना मार्गे जाणाऱ्या बस सेवा बंद. बीड जिल्ह्यात 22 पोलीस स्टेशनमध्ये 425 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल, तर रास्ता रोको केल्यानं मराठवाड्यामध्ये एकूण 1041 जणांवर गुन्हे. आजपासून विधिमंडळाचं 5 दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन. वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता. एकनाथ खडसेंची भाजपत येण्याची इच्छा. खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान. नागपूर जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. आज आणि उद्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. सांगलीमध्ये ऐन फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा. जिल्ह्यातल्या तलावांमध्ये 24% पाणी साठा, तर 83 पैकी 22 तलाव कोरडे ठार. मुंबईतल्या सगळ्या धरणांमध्ये केवळ 44%च पाणी साठा शिल्लक. लवकरच पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता. मात्र कपातीबाबत अद्याप निर्णय नाही, आयुक्तांची माहिती. गोखले पुलाची एक मार्गिका आजपासून खुली होणार. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते होणार लोकार्पण. आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीनं पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा.